बाप रे वहिनी, आज खूप उशीर झाला. या शुभ्राशी खेळता खेळता वेळ कसा निघून जातो ना कळतच नाही. हो, खूप बंड झाली ती आणि तिला बरोबर समजतं आपल्याकडे लोकांचं लक्ष कसं वेधून घ्यायचं ते. चला निघते. बरं ठीक. ए बयो थांब, कप चा तरी घेऊन जा. नको मावशी, आता पुन्हा बसले ना तर अर्धा पाऊण तास असाच जाईल. खूप उशीर होईल. काही उशीर व्हायचा नाही. तुला कुठं जायचंय? राष्ट्रपतींना भेटायला? अगं चहा टाकलेलाच आहे, बस. म्हणजे अगं बसू ना तिला. हो या ना. मंजुषाताई, तुम्ही प्लीज त्यांचं बोलणं मनावर घेऊ नका. काय त्यांची स्टाईल आहे तसं बोलण्याची. नाही वहिनी, आणि मला सवय आहे ना आजींची. त्यांची तर स्टाईल याहून वेगळी आहे. हो. कशात आजी? बरं आहे. तुमची खूप आठवण काढते. मी किचन मध्ये असले की सारखं मला येऊन सांगतात, मंजिरी हे असं करायची, मंजिरी हे तसं करायची. दिवसातनं 10 वेळा तरी तुमचं नाव निघतंच घरात. वहिनी, परवा तुम्ही शिवाजी पेठेत गेला होतात का? नाही म्हणजे मी लांबनच पाहिलं तुम्हाला. बरोबर आणखीन कोणीतरी होतं तुमच्या. गाडी सुद्धा तुमची नव्हती आणि तुम्ही नीट दिसला नाहीत मला, म्हणून मग मी हाक नाही मारली. त्यात सोबत अनोळखी माणूस, गाडी सुद्धा अनोळखी. त्यामुळे मग मी हो, मीच असेन. गेले होते मी शिवाजी पेठेत वकिलांना भेटायला. वकील? ते डिवोर्स लॉयर. बहिणी, तुम्ही खरंच दादांना घटस्फोट देणार आहात? निर्णय झालाय माझा. म्हणजे सॉरी, मी हे लग्न नाही टिकू शकत. पण मग निर्णय झालाय माझा. हो ते ठीक आहे वहिनी, पण मग नंतर काय? नंतर काय? अख्खं आयुष्य पडलंय पुढे. माझ्या बाबांची जबाबदारी शुभ्रा आहे. बहिणी, असं बोलू नये, पण आई वडील आयुष्यभर नाही पुरत. आणि मुलं काय, मोठी झाली की आपापल्या मार्गाला लागतात. शेवटपर्यंत साथ देतो तो जोडीदारच. काही लोकांच्या नशिबी असता होते भाग्य, काही लोकांच्या नसतात. घे चहा घे आणि पळ कुठं पळायचं ते. बहिणी, कधी कधी एका जोडीदाराची साथ सुटली किंवा ती सोडावी लागली तर लोक नवीन जोडीदार निवडतात. तुमचं तसं काही? माझ्या वर्तमानात सध्या मी इतकी गुंतले आहे ना मंजुषाताई, की भविष्याचा विचार करायला वेळ नाही मिळाला अजून. बहिणी, माझं बोलणं तुम्हाला हर्ट झालं असेल तर आय एम रिअली सॉरी. अहो, हर्ट काय व्हायचंय त्यात? हर्ट नाही झाले, उलट छान वाटलं मला. तुम्हाला प्रश्न पडला आणि तुम्ही तो बिनदिक्कत मोकळेपणे विचारला सुद्धा. जवळचं माणूस असताना तेच असं वाटतं.
ज्यांना काही देणं घेणं नसतं ते फक्त लांबून मजा बघत असतात. काळजी घ्या बहीण. येते. हो बरं, आणि नीट जा हं? पोचात की आठवणीनं मेसेज करा हं? अगं पण चहा पुढच्या वेळी येईल मावशी. आता खरंच खूप उशीर झाला. चेन्नईहून त्यांचा फोन आला होता सर. त्यांना मीटिंग हवी याच आठवड्यात. फक्त तुम्हाला तिथे जावं लागेल. जाऊ की. चेन्नई कितीचं लांब आहे. गट संजय, हे जर कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं ना तर ते फक्त तुझ्या मेहनतीमुळे आणि तुझ्या जिद्दीमुळे. खूप मेटिक्युलसली फॉलोअप घेतला तू त्यांनी. ते माझं कामच आहे सर. आणि आपल्याला जर हे काम मिळालं तर ते आपल्या कंपनीच्या ट्रॅक रेकॉर्डच्या जोरावर. माझं काय त्यात आहे सर. संजय, तुझे सत्यजित सर दिसतात कसे रे? सत्यजित मुधोळकर कसे दिसतात? बरे दिसतात. त्यांचा एखादा फोटो असेल ना तुझ्या सेलमध्ये? नाही. काय संजय, खूप ऐकलंय मी त्या माणसाविषयी पण कधी भेटण्याचा योग आला नाही. म्हटलं बघावं कसं दिसतात. सर मी ते चेन्नईचं बुकिंग करून टाकते आणि मीटिंगची वेळ आणि डेट सुद्धा तूच ठरव. ओके सर. संजय, आर यू शुअर तुझ्या सेलमध्ये सत्यजित मुधोळकरांचा फोटो नाही? माझ्या मोबाईलमध्ये फक्त माझ्या आईचा फोटो आहे सर. हो. ओके. मंजिरी, का ग अशी अंधारात का बसलीस? थांब, मी समजा दिवे लावून येते. मग ती पोर बोलून गेली ते त्याचं काय? नाही म्हणजे लई दिस झाले. ह्योच प्रश्न माझ्या मनात घोंगवतो या. काय ठरवलेस पुढचं? काय नाही. असं करून नाही चालायचं पोरी. अगं यो भला थोडला डोंगर एकल्यानं नाही चढता यायचा. मला इच्छा. तरी पण काकांच्या नंतर तुम्ही तो एकट्यानं चढतात ना. माझ्या येदना मलाच ठावायचं. अगं पण माझ्यावर आभाळ कोसळलं तेव्हा मी आज 40 पार केली होती. अर्धी वाट सरली होती माझी, अर्धी चोरली होती. पण तुझं तसं नाही पोरी. हे बघ, अजून तू डोंगराच्या पायथ्याशीच आहेस बघ. सत्यजित सोबत माझं जे नातं आहे तसं नातं आता आयुष्यात पुन्हा नाही होऊ शकणार. आणि तेवढं प्रेमही मी कुणावर कधीच नाही करू शकणार. फक्त प्रेम असलं तरच लगीन होतं.
असं कोण म्हणलं तुला? मी आलेच. तुळशी जवळ दिवा लावून येते. दादा, मला असं अजिबात वाटत नाही की मंजिरी वहिनींच्या मनात त्या स्वप्नीलबद्दल काही आहे. एक ओळखीची व्यक्ती, याहून जास्त महत्व नाहीये त्याचं त्यांच्या आयुष्यात. नाही नाही, पण मला एक सांग, तू जेव्हा तिला असं म्हणालीस की आपल्या जोडीदाराची साथ सुटली किंवा सोडून द्यावी लागली तर आपण नव्या जोडीदाराचा विचार करावा, याच्यावर एक्झॅक्टली ती काय बोलली? म्हणजे तिचे एक्सप्रेशन्स कसे होते? मगापासून 3दा सांगून झालंय तिचं, सारखं काय तेच तेच. आणि तुला एक्सप्रेशनच बघायचं असतील ना, तर पुढच्या वेळी तिला कॅमेरा घेऊन पाठव. विहंग, तू गप्प बसा. आपल्या जेव्हा सगळ्यात जवळची व्यक्ती असते ना, तेव्हा तिच्याबद्दल पडणारे प्रश्न 3 काय 300 वेळा पडू शकतात. अगं पण बरं बरं बरं, आता तुम्ही दोघं भांडू नका. चला सोडा हे सगळं, आपण बाहेर जाऊ. मस्त गाडीतून चक्कर मारून येऊ, मस्त नाही पिऊ. चला. नाही, तुम्ही जा, मी निघतो. का? घरी जाऊन असं पण टीव्हीच बघणार आहेस ना? चल ना. नाही, नको. एवढा का भाव खातोयस? चल ना, थंडीत मस्तानी प्यायला मजा येईल. जबरदस्ती आहे. नाही, सॉरी, मी आले, मला किचन मध्ये काम. काय रे, एवढा आग्रह करते तर चल ना. एरवी रात्री उशिरापर्यंत बोकाळत असतो आपण, मग आज काय? आज मला एकटं राहायचंय. का? आज असं काय आहे? आजच्याच दिवशी मी मधुराला प्रपोज केलं होतं. मला तर असं वाटतंय की हे अगदी सगळं काल झालंय. ती मला हो म्हणाली होती आणि मग आम्ही दोघंही. जाऊ दे, उगाच तुला हे सगळं बोरिंग वाटेल. अरे तसं नाहीये विहंग, पण हे बघ, आता हळूहळू या सगळ्या आठवणींमधून बाहेर पडायलाच हवं, नाही का? चुकीचं विधान आहे सत्यजित. माणूस आपल्या आठवणींमधून कधीच बाहेर पडू शकत नाही. उलट तो त्या आठवणी आपल्या आत एवढ्या खोल दाबून ठेवतो ना की बाहेर जगाला त्या दिसेनाशा होतात. पण त्याच्या मनात मात्र त्या ठसठसत राहतात मरेपर्यंत. हो, पण मी निघतोय. चर्चा नको आहे. उगाच त्रास वाढतो त्यांनी. चल, बाय. दादा, काही हवंय तुला? तू अपसेट आहेस का? मी नाही. अरे, विहंगानं यायला नकार दिला म्हणून? अरे त्यात काय झालं एवढं? त्याचं नसेल मूड. आपण एक काम करूया का, आपण दोघं जाऊ. नाही तर मी आत्यांना पण विचारते, त्या पण येतील. विहंग शिवाय नको, मजा नाही येणार. का? विहंग शिवाय मजा नाही येणार. दादा, आपण दोघे जाऊ ना, मस्त मस्तानी पिऊ. नको, विहंग शिवाय मजा नाही येणार. विहंग बनवून देणार आहे का मस्तानी आपल्याला? विहंग शिवाय कुठेच कशातच मजा नाही येणार. दादा, तुला नेमकं काय म्हणायचंय?
आवडतो ना तो तुला? दादा, माझ्यापासून लपवण्याची काहीच गरज नाही मंजुषा. तसं काही नाहीये दादा. अच्छा, इथे माझ्या डोळ्यात बघून बोल. हं? दादा प्लीज रे. अगं, याच्यात गैर काय आहे? इनफॅक्ट आय एम व्हेरी हॅपी. तुम्ही दोघं एकमेकांना खूप छान शोभून दिसाल. सांग, कधी करायची बोलणी? दादा प्लीज, खरंच नको. म्हणजे विहंग अजूनही मधुराच्या आठवणींमध्ये. आणि फ्रँकली दादा, मला खूप भीती वाटते. अरे, विहंगच्या मनात असं काही नसलं तर उगाच जे आहे ना ते सुद्धा गमावून बसेन मी. तसं नाही होणार. मी तसं नाही होऊ देणार. दादा, ह्या बाबतीत त्याच्यावर कोणीही जोर जबरदस्ती करू शकत नाही. कोणीच नाही. ते तू माझ्यावर सोड. मंजुषा, तुझा भाऊ मी नंतर आहे. आधी त्याचा मित्र आहे मी. तुझं त्याच्या आयुष्यात असणं हे त्याच्यासाठी खूप चांगलं आहे. पुढच्या वर्षापर्यंत नाही तुझं नाव बदलून मिसेस विहंग भोसले करायला लावलं ना, तर माझं नाव बदलेन मी. हॅलो मंजरी. कसा आहे? मी मस्त आहे. तू कशी आहेस? किती दिवसांनी बोलतोय ना आपण. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्स. मला काकाकडून कळलं. शुभ्रा कशी आहे? शुभ्रा मजेत आहे. खूप मोठी झाली असेल ना आता. बारशाच्या वेळेला शेवटची बघितली होती. हो. ये ना घरी ये कधीतरी. मंजरी, येणारच आहे मी खरं म्हणजे घरी. एकदा आपण समोरासमोर बसून ना गैरसमज दूर करायला पाहिजेत. तुझ्या आणि माझ्यात कसले आले गैरसमज? तुझ्या माझ्यात नाही, प्रियाबद्दल. सुहास, तुझं अभिनंदन करायला फोन केलाय. त्रासदायक विषय नकोत मला. ओके ओके. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते म्हणतात ना, तेच खरं आहे. ठीक आहे, भेटूया आपण. ठीक आहे, काळजी घे. तू सुद्धा. आणि शुभ्राची सुद्धा काळजी घे. शुभ्राला तिच्या या मामाबद्दल सांग. तिला माझ्याकडून एक गोड पापा दे. चल बाय. बाय मंजरी. फोन केलास खूप बरं वाटलं खरंच. बाय.
गुड आफ्टरनून काका. गुड आफ्टरनून. हे स्वप्नील, जेवायला घरी येतोस का? अरे मंजिरीने मस्तपैकी झुणका केलेला आहे. आवडलं असतं पण आता शक्य नाही. का रे, कोल्हापुरात नाहीस का तू? बाहेर गेस? नाही, आहे कोल्हापुरातच. एका कामगिरीवर आलो. कामगिरी? काका, सत्यजित मुधोळकरांच्या ऑफिसमध्ये आलोय. काय? सत्यजित मुदगळकर? तू तिकडे काय करतोयस? रिलॅक्स काका. इथे येण्याचं अत्यंत व्हॅलिड कारण आहे माझ्याकडे. अरे पण मुळात तुला गरजच काय तिकडे जाण्याची? काका, ज्या माणसाच्या तावडीतून आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडवायचंय तो माणूस दिसतो कसा हेही माहित नाहीये मला. हो पण काका, मी म्हणालो ना माझ्याकडे अत्यंत व्हॅलिड कारण आहे. आणि काका, मला आजूबाजूच्या भागात जमीन विकत घ्यायची आहे म्हणून मी आलोय असं सांगणार आहे मी त्याला. मी तुम्हाला ओळखतो किंवा आपला काही संबंध आहे हे त्याला कळूही देणार नाही. नाही बघ, मला अजूनही वाटतं की तू तिथे जाण्याची काहीच गरज नव्हती. अरे तुला माहित नाही तो माणूस कसा आहे. तो माणूस कसा आहे हे जाणून घेण्यासाठीच तर आलो. डोंट वरी, आय विल बी फाईन. मी करतो नंतर. बाय.